हे दुख भंजन मारुती नंदन, हे दुख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती वारंवार, पवन सुत बिनती वारंवार। आए दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती वारंवार, पवन सुत बिनती। हाला विठ्ठल विठ्ठल, ताल ताल हा हाला विठ्ठल 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 हाला विठ्ठल 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 हरी सारा सार विचार करा, उठा उठी। मॉनिटर दा थोडासा वरचा आवाज कमी करा, मॉनिटरला आवाज द्या। हरी सारा सार विचार करा, उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू, जलमोनिया कुळी वाचे स्मरे राम, जलमोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू, विठ्ठल 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 आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभी होते लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत, ऐसे नमन करो सकळा, हरी कथा बोली बोबडिया बोला, अज्ञान म्हणून या पुलिया बाळा, चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल।
दायक फलचारी बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरबु कलेश विकार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 आओ जी राम के दुलार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी राम के दुलार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी राम कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोग पीठे तटे भीमरक्तं वरं पुण्डलीकाय दातृ मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं दमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन जय हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू हे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त
जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा इतना तो करना स्वामी इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परसावी विनंती माझे पंढरीनाथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा परसावी विनंती माझे पंढरीनाथा परसावी विनंती माझे पंढरीनाथ जोडोनिया कर करणी ठेवी तो माता परसावी विनंती माझी पंढरीनाथ परसावी विनंती माझी पंढरीनाथ जोडोनिया कर करणी ठेवी तो माता परसावी विनंती माझे पंढरीनाथ परसावी विनंती माझे पंढरीनाथ पंढरीनाथ सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आनंद कंद करुणा वरुणालय भगवान पंढरीश पणवंग परमात्मा ज्ञानेश प्रिय संत जगद्गुरु तुकोबा राय आणि ज्या काळामध्ये राजा रामदेवराय राज्य करत असताना राजा प्रजेच्या मनासारखा वागत होता प्रजा राजाच्या मनासारखं वागत होती रामराज्य हे निर्माण झालं आणि विश्वनियंताला अवतार घ्यावासा वाटला म्हणून विश्वनियंतानं खाली डोकावून पाहिलं मुकुटातला मणी गळाला आणि 16 वर्षाचं एक बालक पाठीचा ताटकणा करून उभं राहिलं 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहिल्या आणि 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहित असताना अमृताचं पान तुम्हा आम्हाला दिलं ईश्वरीय ज्ञान संजीवनी ज्ञानेश्वरी आईच्या अंतकरणानं तुम्हा आम्हाला पाजली जिच्या पोषणावर अनंत योगी निर्माण झाले ते विश्वविख्यात विश्वमौली ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली पसायदान रूपी कळस झाला जो जे वांशील तो ते लाहो इतकंच नव्हे तर वसुदेव कुटुंबकम हे विश्वाची माझे घर या नयानं मौलींनी शेरा मारून ठेवला या समाजामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा स्नेहभाव निर्माण व्हावा ती दैवी शक्ती निर्माण व्हावी याच्या करता मौलींनी ज्ञानेश्वरी वरती कळस केला तो पसायदानाचा ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि अल्लाबुद्दीन खिलजीची उत्तरेकडून महाराष्ट्रावरती स्वारी झाली अल्लाबुद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालून आला तुळजापूरच्या आईचा मंदिराचा कळस कापला आणि अल्लाबुद्दीन खिलजी पंढरपुराकडे झेपावला आणि मग माझ्या माऊलींच्या लक्षात आलं आता आपली ज्ञानेश्वरी सुद्धा राहत नाही ज्ञानेश्वरी सहित समाधीस्थ व्हायचं ठरवलं निवृत्ती दादाने शिळा सरकवली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला 300-350 वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधारामध्ये चाचपडत राहिला 300-350 वर्ष महाराष्ट्र एकाच अवस्थेने बघत होता कोणी एका जन्माला येतो का कुणी तुका जन्माला येतो का अरे कुणी दाना जन्माला येतो का कुणी नामा जन्माला येतो का 300-350 वर्ष झाले भक्ती म्हातारी झाली विवेक वैराग्य अवतार घेण्यात सगळीकडे अधर्म झाला आणि मग विश्वनियंताच्या लक्षात आलं की पुन्हा एकदा अवतार घेणं गरजेचं आहे विश्वनियंतानं पुन्हा एकदा खाली डोकावून पाहिलं मुकुटातला दुसरा मणी गळाला
आणि दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती देहू नगरामध्ये 42 वर्षाचं भक्तीचं गारुड उभं राहिलं. 4-4.5 अभंग तो महात्मा प्रसावला. इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं. पंढरीनाथाला खेळया भेटला. पंढरपूरच्या मळवंटामध्ये भक्तिभावाचा डाव रंगला. भक्ती पुन्हा एकदा अंथरुणावरून उठली. भक्तीचा एका बाजूचा विवेकानं धरला, एका बाजूचा वैराग्यानं धरला आणि भक्ती महाराष्ट्र, सौराष्ट्र प्रांत, कर्नाटक सगळीकडे फिरून आली. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणसांची मन संस्कारित झाली. तुकोबरायांनी गायलेल्या प्रसावलेल्या अभंगाद्वारे कीर्तनकार गावोगावी कीर्तन करू लागली. इतकंच नव्हे तर गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या, कपाळाला गोपी चंदन टिळा आला आणि हृदयामध्ये वैष्णवांच्या बद्दल कळवळा निर्माण झाला. हे कोणामुळे शक्य झालं तर फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकोबरायांमुळे. अरे कोण जगद्गुरु तुकोबराय? माईबापांनो, मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाण्यानं ज्यांनी उपदेश केला. संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती म्हणून भंडार भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला. ढोंगी साधू संतांचे धिंडवडे काढत वैराग्याची दगदगीत पताका ज्यांनी फडकवली. इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला. भंडारा भामचंद्र बोरावड्याला ज्यांनी बहुमान मांडलं, वृक्ष बल्लींना सोयरं मांडलं, दगडाचे टाळ केले, पक्ष्यांना सुस्वराने भजन आळवायला लावलं. इतकंच नाही तर माईबाप 4200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं. लक्षपूर्वक ऐका बरं का माईबापांनो. गाथा समजून घेताना किंवा गाथेतील अभंग समजून घेताना गाथा इतकी सर्वसामान्य नाही बरं का जी कोणालाही समजावी. गाथा समजून घेत असताना गाथ्याचं 3 टप्प्यामध्ये चिंतन करावं लागेल. त्याच्यातला नंबर 1चा टप्पा, संतप्त भूतकाळाकडून संतृप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि आपल्या संतांचा वर्तमान काळ हा आपला भविष्य काळ असला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येणार नाही. नवे त्याच्याशिवाय आपल्याला गाथाही समजणार नाही. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 2चा टप्पा. गाथा अशी नाही माईबापांनो, गाथा अशी नाही कोणी कोणावरती तरी प्रेम केलं, कोणी एखाद्याला हृदय दिलं, एखाद्याचा प्रेम भंग झाला, गटाराच्या बाजूला पडला आणि त्यानं कविता लिहिल्या आणि त्या ईश्वर मान्य झाल्या, जगत मान्य झाल्या. नाही नाही नाही, गाथा बोलते ती फक्त परमात्म्याशी. जगद्गुरु तुकोबरायांचं हृदय आणि भगवान परमात्म्याचं हृदय यांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 3चा टप्पा. माझे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण निजधामाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. तसे माझे जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी पंचम वेद नामरूपी गाथ्यामध्ये ठेवलं. असे असणारे विश्वमान्य, विश्व अधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल याचा इको थोडासा कमी करा. नॉर्मल 1 पॉइंटने ठेवा थोडासा आणि बेस काढून टाका पूर्ण. गिंडा नॉर्मल थोडासा. तर असो, या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे? आवाज द्या थोडासा, सॉफ्ट करून आवाज वाढवा. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे सांगतायत की तुम्हाला आम्हाला सुंदर असा मनुष्य रूपी देह मिळालाय. सुंदर अशा मनुष्य रूपी देहाला तुम्ही आम्ही जन्माला आलोय ना, तर या मिळालेल्या आयुष्यामध्ये सार काय असार काय या गोष्टीचा विचार करा आणि त्या भगवंताचं नामचिंतन कंठामध्ये धरा. सारा सार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. मग जगद्गुरु तुकोबरायांना का साधकाने प्रश्न विचारला, जगद्गुरु तुकोबराय ठीक आहे म्हटले, सार काय असार काय या गोष्टीचा विचार करायला काही हरकत नाही. सार काय असार काय या गोष्टीचा विचार आम्ही करू, पण त्या भगवंताचं नामचिंतन कंठामध्येही धरू. पण त्याचा फायदा काय बरं होईल? कारण फायद्याशिवाय कुठलंच कर्म लोक या जगात करतात का? तुमच्या इकडे करतात का? फायद्याशिवाय कुठलंच कर्म लोक या जगात करत नाही. फायदा काय होईल म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या भगवंताच्या नामाच्या चिंतनाने तुमच्या संसारातलं दुःख नाहीसं होतं आणि दुस्तर असणारा भवसागर सहजरित्या तुम्हाला पार करून जाता येतो. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू, असा पहिल्या आणि दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आणि तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की निश्चितच तुमचा ज्या कुळामध्ये जन्म झालाय, ज्या कुळामध्ये तुम्ही जन्माला आलायत ना,
त्या कुळामध्ये रात्रंदिवस भगवंताचं भजन करणं, रात्रंदिवस भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करणं, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी करणं, इतकाच ज्या कुळाचा कुळाचार आहे ना, त्या कुळाची कोटी कुळे पुनीत होतात. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे विठ्ठल विठ्ठल. तर असो, आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: अखिल ग्रामस्थ मांजरी बुद्रुक व मांजरादेवी प्रासादिक दिंडी रौप्य महोत्सवी वर्षाचा श्री अखंड हरिनाम सप्ताह व सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी गेले 25 वर्ष झाले मला वाटतं होतं आहे. 25 वर्ष कार्यक्रमाला हे पूर्णत्वाला जात आहे. आणि या कार्यक्रमातील पहिल्याच दिवसाची कीर्तनरूपी सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली, अगदी वारकरी संप्रदायावरती नितांत ज्यांचं प्रेम आहे, नवे नवे आता वारकरी संप्रदायावरती फक्त प्रेम आहे असं म्हणता येणार नाही, तर ते आता कीर्तनकार झालेत. इतकंच नव्हे तर अशा शहरासारख्या ठिकाणी, सिटीच्या ठिकाणी ज्यांनी परमार्थ जपला, परमार्थाचा वसा जपला, आजही त्यांच्या घरी गेलं तर बैलगाडी दिसते बरं का तुम्हाला, असे असणारे अनिल तात्या घुले, त्यांच्या माध्यमातून मला संपर्क झाला आणि सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. त्यांचं प्रथमतः ऋण व्यक्त करते, त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. कारण याही ठिकाणी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केले. आणि तिकडं पलीकडं सुद्धा ज्यावेळेला मला वाटतं काकड आरतीची समाप्ती असते, त्यावेळेला सुंदर असा सप्ताह त्या ठिकाणी ते करत असतात. सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन त्याही ठिकाणी होत असतं. प्रथमतः त्यांचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे त्यांच्याच परिवारातील माझ्यावरती अगदी मुलीप्रमाणे प्रेम करणाऱ्या आमच्या सुनीतामाई घुले त्याही कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित आहेत. कधी आल्यानंतर अगदी हक्कानं ज्यांच्या घरी जावं, राहावं असं हक्काचं माहेर म्हणायला काही हरकत नाही, त्यांचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला सजावणारे धजावणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य, त्याच्यामध्ये सुंदर अशी पहिली पंचपदी ज्यांनी केली ते असणारे हरिभक्तपरायण, नाव काय, बाळू महाराज कोरडे, त्यांचे ऋण व्यक्त करते. आवाजामध्ये गोडवाई, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा सर्वांनी. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण सुंदर अशी पहिली चाल ज्यांनी गायली ते असणारे बाळू महाराज शाणे. वा वा, काही जोडी आहे ना, दोघांचंही नाव सारखंच आहे आणि अगदी जुगलबंदी बरं का दोघांची. दोघांच्या आवाजामध्ये अगदी भारदस्तपण आहे, उंच आवाज आहे. दोघांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज कोरडे, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे संपूर्ण बालगोपाळ टाळकरी पाठीमागे उभे असलेले सर्वांच्या चरणी विनम्र भावने वंदन करते. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण मदने महाराज, तुमचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे पण मला आता अचानक नाव आठवलं नाही, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने मृदुंगाची सुंदर असे साथ जे करतायत महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण अनंत महाराज धर्मे, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे विनेकरी बाबा बसलेले हार्मोनियमची जे साथ करतायत हरिभक्तपरायण कुमार महाराज बेल्लेकर, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमवाले दादा, तुम्हालाही धन्यवाद देते. सुंदर असा माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांच्या सिस्टीममधून पोहोचतोय, जेवढा सुंदर ऐकू येतोय तेवढा सुंदर नाही बरं का माझा आवाज. बसलेल्या माता माऊल्या आहे का, बोला आहे का, मुक्या नाही तुम्ही का, कीर्तनाला आल्यावर बोलत नाही असं काय नियम आहे तुमच्या इकडं? धन्यवाद आहे म्हटल्याबद्दल, कारण जवळजवळ 1-1.5 महिना झाला रोज कीर्तन चालू आहेत, आवाज राहिलेला नाही. पण ज्यांच्या सिस्टीममधून सुंदर असा आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते असणारी साऊंड सिस्टीम, नाव काय दादा, गणेश मंडप, त्यांचे ऋण व्यक्त करते. फक्त मोकळ्या मनानं आवाज द्या, एका मशीनचे 2 होतील पुढच्या वर्षीपर्यंत. हां, फक्त थोडासा बेस काढून टाका, पूर्ण आवाज वाढवा थोडासा, हा कडक करा थोडासा. त्यांचे ऋण व्यक्त करते. बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते. त्याचप्रमाणे आत्ताच ज्यांना महाराष्ट्र राज्य कोहिनूर पुरस्कार जाहीर झाला असे असणारे महाराष्ट्रातील एक नामवंत वारकरी चॅनल, खऱ्या अर्थाने यूट्यूब चॅनल, कोकणामधील गाजलेलं चॅनल आहे बरं का, त्यांच्या चॅनलची कृपा आम्ही महाराष्ट्रभर गाजतो. खऱ्या अर्थाने त्यांच्या चॅनलवरती माझं कीर्तन अपलोड केलं त्यांनी आणि महाराष्ट्रभर, अगदी महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्र असेल, सुरत असेल, त्याचप्रमाणे कर्नाटक राज्य असतील, इतर राज्यातही ज्यांच्या चॅनलच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार झाला. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातील नामवंतच कीर्तनकार तळागाळात पोचावे इतकं नाही
तर तळागाळातला साधा साधा कलाकार सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा असा ज्यांचा उद्देश अंतकरणामध्ये मला वाटतं कलियुगातले ते नामदेवराय आहेत बरं का. माझ्या नामदेवरांनी वारकरी संप्रदायाचा वारसा पंजाबपर्यंत नेऊन पोहोचवला आणि तेच काम आता आमचे दिनेश दादा वाडीकर करतायत. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. मुंबईवरून कीर्तन शूटिंग करण्याकरता आले त्यांचे ऋण व्यक्त करते. बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते. त्याचप्रमाणे अगदी माझ्यावरती नितांत वडिलांप्रमाणे प्रेम करणारे निलेश दादा आवटी काका म्हणतो आम्ही त्यांना, बेल्ल्यावरून कार्यक्रमाकरता आले. तुम्ही यूट्यूबला माझं कीर्तन जर कधी पाहिलं असेल तर भव्य असं स्वागत ज्या कीर्तनामध्ये तुम्हाला माझं दिसतं ना ते केलेलं स्वागत म्हणजे आमच्या आवटी काकांनी. त्याचप्रमाणे त्यांची मुलगी माझी लहान बहीण गौरीताई ती सुद्धा कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. त्यांचे ऋण व्यक्त करते. अधिक विस्तार न करता विश्वमांगल्याचं स्वप्न मुराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना वंदन करून आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पावन स्मृतीला स्मरून त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराजपुरी रमतेराम दिघे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमौली ज्ञानोबारांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल आज या ठिकाणी मी परिहार दिला. आता लक्षपूर्वक ऐका बरं का. तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर चिंतन तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही बरं का. कारण एवढ्या लांबून मी काही तुम्हाला हसवण्याकरता आले का? बोला, हसवण्याकरता आले नाही म्हणल्यावर तुम्हाला टेन्शन नाही आलं ना? कारण बऱ्याचशा लोकांची संकल्पना असते कीर्तन हे हसण्याकरता असतं. परंतु माझं प्रामाणिक मत सांगू तुम्हाला, लोक म्हणतात कीर्तनामध्ये विनोद असावा म्हणजे पिकावरती फवारणी नसेल तर पिकावरती कीड पडण्याची शक्यता आहे म्हणतात. पण फवारणी जास्त झाली तर पीक जळण्याची पण शक्यता आहे ना. मग पीक जळू न देण्याची जबाबदारी कीर्तनकाराची आहे. म्हणून कथा और कीर्तन हसने के लिए होते, शुद्ध भाव से रोने के लिए होते. हे ज्यावेळेला भगवंता करता कंठी प्रेम दाटे आणि नयनी नीर लोटे अशी अवस्था प्राप्त होत असते ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते कीर्तन किंवा प्रवचन सार्थकी लागत असतो. म्हणून माझं चिंतन फक्त लक्षपूर्वक आहे का. कारण तुम्हाला प्रापंचिक गप्पाही मारणार नाही, राजकारणही सांगणार नाही. अगदी संतांच्या अंतकरणातले भावरंग मला तुमच्यामध्ये उतरवायचे. कारण आमच्या संतांच्या घरची परंपरा आम्हाला ते सांगते. काय सांगते? भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संत महात्मे सांगतात कीर्तनामध्ये दोन गोष्टी सांगू नये. कोणत्या दोन गोष्टी? पहिली गोष्ट राजकारण सांगू नये आणि दुसरी गोष्ट प्रापंचिक गप्पा मारू नये. राजकारण का सांगू नये तर रोज सकाळी सकाळी 5-10 रुपयाच्या वर्तमानपत्रामध्ये ते तुम्हाला आम्हाला घर बसल्या बसायला मिळतं म्हणून कामधंदे सोडून लोक इथं आलेले नसतात. म्हणून राजकारण सांगू नये आणि प्रापंचिक गप्पा का मारू नये तर प्रपंचाचा कीर्तनकारापेक्षा समोर बसलेल्या लोकांना जास्त अनुभव असतो. आहे ना तुम्हाला? कोणी ब्रह्मचारी नाही नेदा? हां, जास्त अनुभव असतो. म्हणून प्रापंचिक गप्पा मारू नये, म्हणून राजकारणही सांगणार नाही, प्रापंचिक गप्पा मारणार नाही. अगदी संतांच्या अंतकरणातले भावरंग आज तुमच्यामध्ये उतरवायचे. विठ्ठल विठ्ठल तर असो कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी या जगताची परात्पर असणारी शक्ती तुमचं जे ग्रामदैवत आहे मांजराई देवी तिला आपण प्रथमतः नमन करू आणि मग अभंगाच्या भावार्थाकडे वळू. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो, स्वर्ग मृत्यू पाताळ लोक्याचा मंडप घातिला हो, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो, चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो, चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो, शास्त्रे पुराणी अनुवाद ती तुझा गोंधळ मांडला हो, शास्त्रे पुराणी अनुवाद तुझा गोंधळ मांडला हो, उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो
आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दांडी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दांडी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दांडी हो पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो कुंडली कधी बटा वाळवंटी हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला शोभाई मागुनीचा हो उदो बोला तर असो लक्षपूर्वक ऐका आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आणि तुम्हाला आम्हाला जिवंतपणे सावध करणार आहे बघा जिवंतपणे सावध करत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्हाला आम्हाला सुंदर असा मनुष्यरूपी देह मिळालाय ना तर या मिळालेल्या आयुष्यामध्ये सार काय असार काय या गोष्टीचा विचार करा आता सार काय असार काय या गोष्टीचा विचार का बरं करायला सांगितलं जगद्गुरु तुकोबरायांनी तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवहार करत असताना आपल्या व्यवहारामध्ये काही गोष्टी असारात असार असतात काही गोष्टी असारात सार असतात काही गोष्टी सारात असार असतात तर काही साराचेही सार असतात आता मी तुम्हाला असारात असार असणारी गोष्ट सांगते गोष्ट कोणती तर आम्ही ज्या बंधनामध्ये अडकलोय आम्ही ज्याच्याकरता रात्रंदिवस कष्ट करतोय आम्ही ज्याच्याकरता रात्रंदिवस जीवाचा आटापिटा करतोय ना तो संसार म्हणजे असारात असार असणारी गोष्ट आहे आता लक्षात घ्या बरं का आपला संसार असार आहे परंतु या असार रूपी संसारामध्ये काही गोष्टी सारही आहेत आता त्या सार गोष्टी कोणत्या तर भगवंताचं नामचिंतन करणं पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करणं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी करणं गाथाचं पारायण करणं ज्ञानेश्वरीचं पारायण करणं या असार रूपी संसारातल्या सार रूपी गोष्टी आहेत फलकट तो संसार येते सार भगवंत एक सार भगवंत येते सार भगवंत सार भगवंत येते सार भगवंत फलकट तो संसार फलकट तो संसार येते सार भगवंत येते सार भगवंत येते आपला संसार असार आहे परंतु या असार रूपी संसारामध्ये त्या भगवंताचं नामचिंतन करणं हे सार आहे आता तुम्हाला असारात असार असणारी गोष्ट समजली असारात सार असणारी समजली आता सारात असार असणारी गोष्ट कोणती ते सांगते ऐका माझे विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक ज्या अर्थी माऊली म्हणतात मी संसार सुखाचा करीन त्या अर्थी संसार हा सार होऊ शकतो का नाही बोला नक्की होऊ शकतो पण केव्हा ज्या वेळेला आपण या संसारातल्या काही गोष्टी बाजूला काढू त्यावेळेला जसं की आपल्याकडे आंबा असतो आंबा माता माऊल्या त्या आंब्यातले कोय आणि साल जर बाजूला काढली तर खाली शिल्लक काय राहतं बोला रस शिल्लक राहतो आणि तो रस म्हणजे त्या आंब्यातला सार आहे तसं आपल्या संसारातल्या अहम आणि ममता या दोन गोष्टी जर बाजूला काढल्या ना तर आपला संसार देखील ब्रह्मरूप होऊ शकतो आता तुम्हाला असारात असार असणारी गोष्ट समजली असारात सार असणारी समजली सारात असार असणारी समजली आता साराचेही सार असणारी गोष्ट कोणती तर ते आहे भगवंताचं नाम सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार भव सिंधू उत्तरी पार भव सिंधू उत्तरी पार भव सिंधू उत्तरी पार भव सिंधू उत्तरी पार सर्व साधनाचे सार सर्व सिंधू उत्तरी पार भव सिंधू उत्तरी पार भव सिंधू उत्तरी तर भगवंताचं नामचिंतन साराचं ही सार आहे नाम साराचे ही सार शरणांगत यम किंकर
मग असं असणारं भगवंताचं नामचिंतन ते जर तुम्ही तुमच्या मुखामध्ये घेतलं तरच तुमच्या जीवनाचं सार होईल, अन्यथा तुमच्या जीवनाचं असार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमचा मुक्काम या मृत्यू लोकामध्ये किती दिवसांकरता कोणाला माहिती का? इथं बसलेल्यापैकी कोणी सांगू शकतं का तुम्ही या मृत्यू लोकामध्ये किती दिवसांकरता आलाय? नियोजित आयुष्य संपल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं. मग नियोजित आयुष्य संपल्यानंतर जर प्रत्येकाला जावं लागणार असेल तर जिवंतपणी माणसानं काय करावं तर सुंदर असा नरदेह भगवंताचं नामचिंतन करण्याकरता दिला. ते भगवंताचं नामचिंतन आपल्या जीवनामध्ये आपण करणं गरजेचं आहे. तरच मला वाटतं या नरदेहाची सार्थकता होईल. कारण सुंदर असा नरदेह त्याचं भजन करण्याकरता दिला, त्याचं चिंतन करण्याकरता दिला. आणि मग ज्याच्या करता दिला त्याच्या करता जर नाही वापरला तर हा नरदेह वायाला गेला. कसा वाया जातो सांगू तुम्हाला. एक उदाहरण सांगते बघा. एका नवीन मुलीचा विवाह झाला, नवीन नवरी होती. आता विवाह झाल्यानंतर तिचा जो पती होता ना नवरा, तो अमेरिकेमध्ये नोकरीसाठी होता. आता अमेरिकेमध्ये नोकरीसाठी असलेला तो पती 6 महिने त्या मुलीच्या लग्नाला झाले, पण 6 महिने झाले मुलगीन जावई काय माहेराला आलेच नाही. आता नवीन लग्न झालं की प्रत्येक बापाची इच्छा असते की आपल्या मुलीनं सारखं माहेराला यावं. आता 6 महिने लग्नाला झाले पण मुलगी आली नाही. मग त्या आईनं काय केलं, आपल्या मुलीला फोन केला आणि मुलीला म्हटली, अगं 6 महिने तुमच्या लग्नाला झाले, एक दिवस वेळ काढून या म्हटली. आता तिनं सांगितलं, मला काय वेळ नसतो, यांना नोकरीवरती जावं लागतं, पण एक दिवस वेळ मिळतो का विचारते म्हटली. आता विचारते म्हटल्यानंतर तिनं आपल्या पतीला विचारलं, म्हटली तुम्हाला काही वेळ नसतो पण एक दिवस वेळ काढून जाऊ म्हटले आपल्या आईकडे. तो म्हटला मला काय वेळ नसतो पण एक दिवस जायचं म्हटलं तर 12च्या फ्लाईटने आपण जाणार, 1:30 वाजता जेवण करणार, 2 वाजता परत माघारी जाणार. आता अशी अट घातली त्यांनी. अट घातल्यानंतर मुलीनं मान्य केली. ठीक आहे म्हटले, 6 महिन्यानंतर तरी माहेराला जाणं होतंय ना. मग आईला फोन केला, आईला सांगितलं, आई 12च्या फ्लाईटने आम्ही येऊ, 1:30 वाजता जेवण करू, 2 वाजता परत माघारी जाऊ. आता आईला आनंद झाला, 6 महिन्यानंतर तरी जावईन मुलगी येतोय ना. आनंद झाल्यानंतर आनंदाच्या भरामध्ये तिनं काय केलं, सुंदर असा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक करण्याचा ठरवलं. गावातले 5-25 प्रतिष्ठित लोक त्या जावयासोबत जेवण करण्याकरता सांगितले. पण निमंत्रण देत असताना सगळ्यांना एकच सांगत होती, 12च्या फ्लाईटने जावं येणार आहे, 1:30 वाजता जेवण करणार आहे, 2 वाजता परत माघारी जाणार आहे. आता सगळ्यांना निमंत्रण दिल्यानंतर अखेर येण्याचा दिवस ठरला बरं का. सुंदर अशी पंचपक्वान्नाची तयारी तिनं केली. गावातले 5-25 प्रतिष्ठित लोक जे जावयासोबत जेवण करण्याकरता सांगितले होते ना, त्यांना 12चा टायमिंग दिला होता, ते 11:45 वाजताच येऊन बसले. कारण जेवण म्हटलं की लोक कीर्तनाच्या आधी येत असतात. कशाच्या? जेवणाच्या आधी येत असतात. कीर्तन म्हटलं की उशिरा येत असतात, शेवट गर्दी होत असते. पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला अनुभव येतो बघा आम्हाला. काय झालंय, कमी केलाय आवाज थोडासा द्या. त्या ठिकाणी 12 वाजताचा टायमिंग दिला होता, 11:45लाच येऊन बसले. आता 11:45ला आल्यानंतर 11:45चे 12 झाले, 12चे 12:15 झाले, 12:15चे 12:30 झाले, पण तो जावई काय आलाच नाही. आणि बरोबर 12-12:30 वाजता त्या मुलीचा फोन आला. मुलगी म्हटली, आई आज काय यांना यायला जमणार नाही, यांना अचानक नोकरीवरती जावं लागलं, नंतर कधीतरी बघू. आता नंतर कधीतरी बघू म्हटल्यानंतर त्या सासूचा जरा डिसमूड झाला. कारण सासू आपल्या जावयाकरता काय करत असती, नाकाचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान, अशी सासू असते की नाही. इथं बसलेल्या सासवा असते की नाही. त्या सासूनं सुंदर अशी तयारी केली होती. तिचा डिसमूड झाला. तिनं विचार केला आता काय करावं. पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला. मग तिनं युक्तिवाद केला. 5-25 प्रतिष्ठित लोक जेवणाकरता आलेले, त्यांना सांगितलं जावायला याला थोडासा उशीर होणार आहे, म्हटले तुम्ही जेवण करून घ्या. आता जेवण करून घ्या म्हटल्यानंतर 25 लोक अगदी जेवण करून तृप्त झाले. आणि हे 25 लोक जेवण करून घरी गेल्यानंतर ही सासूबाई आपल्या नवऱ्याला म्हणू लागली, मालक एवढा सुंदर पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला, 6 महिन्यानंतर जावं येणार होता, 25 लोक जेवणाकरता सांगितले, ते जेवण करून तृप्त झाले, पण काय उपयोग झाला, सगळा वाया गेला. 25 लोक जेवण करून गेले तरी ही काय म्हणती, वाया गेला. का? ज्याच्या करता केला तो नाही आला म्हणून वाया गेला. तसा भगवंताने तुम्हाला आम्हाला सुंदर असा नरदेह ज्याच्या करता दिला त्याच्या करता जर नाही वापरला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया.
जेव्हा वाया एरझार हरिबीन, त्या भगवंताच्या नामाच्या चिंतनाशिवाय आपला नरदेह व्यर्थ आहे. म्हणून त्या भगवंताचं नामचिंतन करत करत मला वाटतं आपलं जीवन जर समर्पित केलं ना तर निश्चितच या नरदेहाची सार्थकता होईल. मग जिवंतपणे माणसानं कसं जगावं हे तुम्हाला सांगून जाईल बघा. चालताना असं चालावं 10-5 लोकांनी उठून रामराम म्हणावं. चालताना असं चालावं 10-5 लोकांनी उठून रामराम म्हणावं. बसताना अशा ठिकाणी बसावं 10-5 लोकांनी जवळ येऊन बसावं. बोलताना असं बोलावं आपल्या वाणीतून अमृत वाहिल्यासारखं वाटावं. आणि मरताना असं मरावं ज्याला कळेल त्याच्या टचकन डोळ्यामध्ये पाणी यावं असं माणसाचं जीवन असावं. मग जिवंतपणी माणसानं जर चांगली कीर्ती पाठीमागे शिल्लक राहावी असं वाटत असेल तर काय करावं? आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगली प्रतिज्ञा करावी. जशी प्रतिज्ञा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. वयाच्या 16व्या वर्षी जिजाऊ मासाबांनी सांगितलं, शुभा तुम्हाला राजा व्हायचंय, शुभा तुम्हाला राजा व्हायचंय, पण बाया नाचवणार नाही तर बाया वाचवणार राजा व्हायचंय. आणि अखंड हिंदुस्थानचे छत्रपती माझे शिवाजी महाराज झाले. जशी प्रतिज्ञा लोकमान्य टिळकांनी केली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. जशी प्रतिज्ञा झाशीच्या राणीने केली, मैं मेरी झाशी नाही दूंगी, अशी काहीतरी चांगली प्रतिज्ञा करणं अतिशय महत्वाचं आहे. प्रतिज्ञेने यांची कीर्ती पाठीमागे शिल्लक राहिली. नवे नवे त्यांच्या जीवनात त्यांनी विचार चांगला केला. चांगल्या विचाराची फार काळाची गरज आहे मायबापांनो. विचार का चांगला असावा सांगू तुम्हाला. रोज सकाळ झाली की चहाच्या कपाबरोबर प्रत्येकाच्या डोळे एकच गोष्ट शोधत असतात. रोज सकाळ झाली की चहाच्या कपाबरोबर प्रत्येकाची डोळे एकच गोष्ट शोधत असतात. आजची ठळक बातमी. अरे बातमी किती ठळक असली ना तरी त्यामागचं सत्य जरा पुसटच असतं. आपल्या समोर येईपर्यंत तिला कुठे डिवसलं जातं, कुठे घाबरवलं जातं, काही असामाजिक तत्वांच्या प्रभावाखाली दाबलं जातं. अरे बातमी वाचायला मजा आली पाहिजे ना. मग त्यासाठी त्यावरती मसाल्याचा शिडकाव आणि मनोरंजनाचा तडका इतकंच पुरेसं नसतं काही लोकांना. मुद्द्याचं ते कापलं जातं, आपल्या फायद्याचं ते छापलं जातं आणि आपलं वैचारिक स्वतंत्र दाबलं जातं. म्हणूनच मला वाटतं वेळ आहे चांगल्या विचाराची. चांगला विचार ज्या दिवशी तुमच्या जीवनात तुम्ही कराल ना निश्चितच तुमचं आचरण सुद्धा चांगलं झाल्याशिवाय राहणार. कारण ज्या दिवशी तुमच्या डोक्यातला विचार बिघडेल त्या दिवशी उच्चार बिघडेल. उच्चार बिघडला की आचारही बिघडेल. म्हणून विचार असा करा, विचार असा करा जो विचार माझ्या विश्वमौली नडवरांनी केला, जो विचार माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी केला, जो विचार माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी केला, जो विचार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, जो विचार माझ्या झाशीच्या राणीने केला, जो विचार माझ्या सगळ्या संतांनी आणि महापुरुषांनी केला, असा काहीतरी चांगला विचार आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम जगद्गुरु तुकोबाने म्हणतात सार काय असार काय या गोष्टीचा विचार करा आणि त्या भगवंताचं नामचिंतन कंठामध्ये धरा. का बरं त्या भगवंताचं नामचिंतन कंठामध्ये धरायला सांगितलं? कारण त्या भगवंताचं नामचिंतन जर शुद्ध भावनेनं केलं ना तर निश्चित जगाचा बाप तुमच्याकरता किती खालच्या पात्रतेचं काम करत असतो. खऱ्या अर्थाने देवाला जिंकण्याकरता फक्त अंतःकरणामध्ये भाव असावा लागतो. जसं संसारिक माणसाला बायको जिंकायची असेल तर काय लागतं? पुरुष मंडळी, संसारिक माणसाला बायको जिंकायची असेल तर पैसा लागतो. गप्पाणी बायको जिंकल्या जात नाही. मी नाही सांगत, शास्त्रकार सांगतात. धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैसी आणि कुटका निखोनी सुनी जैसी पुरुषा लवी.
संसारिक माणसाला बायको जिंकायची असेल तर पैसा लागतो, समाज जिंकायचा असेल तर कला लागते, शत्रू जिंकायचं असेल तर कपट लागतं, आणि देव जिंकायचं असेल तर त्याच्याकरता भावच लागतो. देवा कारणे भाव तस्मात. देवाला जिंकण्याकरता भाव लागतो. आणि जर भक्ताच्या अंतकरणामध्ये त्या योग्यतेचा भाव असेल ना, तर जगाचा बाप त्याच्याकरता कितीही खालच्या पात्रतेचं काम करत असतो. मग भक्त कसा असावा? फक्त आपण भक्त या पात्रतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. भक्त म्हणावे तयासी न गुंतो जो आशापाशी, किंवा तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. त्याला देवाशिवाय दुसरं काय आवडत जाऊ नये असा जर कोणी असेल तर त्याला खऱ्या अर्थाने भक्त म्हणावं. मग या कलियुगात जर एखादा म्हटला मला देवाशिवाय दुसरं काय आवडत नाही, पैसा मला आवडत नाही, तर ते कशावरून ओळखायचं? शास्त्रकार तर सांगतात एक मुलगा मोरीत पडला. मोरीत छोटासा मुलगा होता बरं का. मोरीत पडल्यानंतर तो मोरीच्या बाहेरच येत नव्हता. काय करायचं? लोकांनी भरपूर प्रयत्न केले त्याला बाहेर काढण्याचे, तो बाहेर येत नाही. मग लोकांनी त्याला 1 रुपयाचं नाणं दाखवलं. 1 रुपयाचं नाणं दाखवल्याच्या बरोबर तो मोरीतून बाहेर येतोय. बाळ तरी रे घेद्वारी अर्थ दावी तागा निर्धारी. पैसा कशा करता लागतो हे त्या लेकराला माहिती नाही. पैसा म्हणजे काय हे त्याला मुळीच कळत नाही. परंतु तरी सुद्धा 1 रुपयाचं नाणं दाखवल्याच्या बरोबर तो मोरीतून बाहेर येतोय. इतका जर त्या लेकराला पैसा आवडतोय, मग तुम्हाला आम्हाला का आवडू नये? तुमची आमची आशा तर फार वाईट आहे. किती वाईट आहे सांगू तुम्हाला? एखादी इमारत असते, इमारत बघा, त्या इमारतीचा पहिला मजला बांधून पूर्ण होतो, तरी सुद्धा त्या इमारतीच्या कॉलमचे गज वरतीच असतात, त्याला म्हणायचं आशा. इमारतीचा दुसराही मजला बांधून पूर्ण होतो, तरी सुद्धा त्या इमारतीच्या कॉलमचे गज वरतीच असतात, त्याला म्हणायचं आशा. इमारतीचा तिसराही मजला बांधून पूर्ण होतो, तरी सुद्धा त्याच्या कॉलमचे गज वरतीच असतात, याला म्हणायचं आशा. त्या वर गेलेल्या गजांना मी प्रश्न विचारला, म्हटलं तुम्ही खाली कधी येणार? ते म्हटले मालक वर गेल्यावर. कारण त्या दिवशी आपल्या जीवनातली आशा संपत असते, तोपर्यंत आशा संपत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. याच्या पुढे जाऊन आमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एखाद्या कीर्तनकाराला 15,000 पाकिट मिळतंय, त्याला वाटतं 25,000 मिळावं, याला म्हणायचं आशा. एखाद्याला 25,000 मिळतंय, त्याला वाटतं 35,000 मिळावं, याला म्हणायचं आशा. एखाद्याला 35,000 मिळतंय, त्याला वाटतं 50,000 मिळावं, याला म्हणायचं आशा. मला नाही वाटत बरं का, नाही तर तू म्हणता जाता जाता केला इशारा, तसं काही नाही. सांगायचं तात्पर्य याला म्हणायचं आशा. आणि या आशेचे हिंदी कवी फार सुंदर वर्णन करतो बघा. एक हिंदी कवी म्हणतो, चाह पैसों से आणो में आने लगी, चाह आणो से रुपया बनाने लगी, चाह रुपया से नोटे छपाते चल, चाह नोटे से कोटी चुनाती रही, चाह कोटी से मोटर बुलाते रही, चाह मोटर ने होटल ले जाते रही, चाह होटल की बोतल बुलाते रही, चाह बोतल ने हॉस्पिटल ले जाते रही. समजलं काही? डोक्यात गेलं का डोक्याच्या वरून गेलं? माता माऊल्या तो हिंदी कवी म्हणतो, मराठीत सांगते ऐका. आशा ही पैशापासून आणण्यापर्यंत येते, आणण्यापासून रुपयापर्यंत येते, रुपयाचं रूपांतर नोटीमध्ये होतं, नोटीचं रूपांतर कोटीमध्ये होतं, कोटी रुपयाची गाडी ज्यावेळेला घरापर्यंत येते, ती गाडी आपल्याला हॉटेलपर्यंत घेऊन जाते, आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेला बाटली हातामध्ये येते, कशाची ती तुमच्या लक्षात आली असेल पुरुष मंडळी? बिस्लरी. बिस्लरी. तुमच्या डोक्यात दुसरी येऊ देऊ नका, कारण तिनं अनेक लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त केले. म्हणून विनंती असेल माझी तुम्हाला, तिच्यापासून थोडंसं लांब राहा. वाक्य लक्षात घ्या. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी तो शाम को उतर जाती है, शाम को पी तो सुबह उतर जाती है, लेकिन एक दिन हरिराम का प्याला पीकर तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून त्या व्यसनापासून थोडंसं लांब राहा. हॉटेलमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला बाटली हातामध्ये येते, तिथपासूनचा आपला प्रवास ज्या दिवशी स्मशानापर्यंत होतो ना, त्या दिवशी आपल्या जीवनातली आशा संपत असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कुठल्याही प्रकारची आस अपेक्षा आकांक्षा चित्तामध्ये न ठेवता त्या भगवंताचं भजन शुद्ध अंतकरणानं करा. मग शुद्ध अंतकरणानं भजन केलं तर काय होतं? तर तुकोबारायांनी फार सुंदर वर्णन केलंय बघा. त्याचं भजन, त्याचं नामस्मरण जर शुद्ध अंतकरणानं केलं ना, तर तो जगाचा बाप तुमच्याकरता कितीही खालच्या पात्रतेचं काम करत असतो. अनेक भक्तांकरता काम केलं बघा. एका अभंगाद्वारे फार सुंदर वर्णन केले. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी, तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी, दगडाच्या टाळामधुनी गायले अभंगा, दगडाच्या टाळामधुनी गायले अभंगा. तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता
काळी तुकोबाची अभंगवाणी देवाची पडता काळी दगडाच्या तारामधून गायले अभंग दगडाच्या तारामधून गायले अभंग तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काळी तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काळी दगडाच्या टाळामधून गायले अभंग दगडाच्या टाळामधून गायले अभंग दगडाच्या टाळामधून गायले अभंग गोरोबाचे मडके घडिले. ऐका, कोणत्या भक्ता करता काय काय काम केलं, फार सुंदर वर्णन केलं जगद्गुरु तुकोबारायांनी. गोरोबाचे मडके घडिले कबीराचे शेले विणले. गोरोबाचे मडके घडिले कबीराचे शेले विणले. मुक्त देवतेला केले घोडुनी तुरुंगा. मुक्त देवतेला केले घोडुनी तुरुंगा. दगडाच्या टाळामधून गायले अभंग दगडाच्या टाळामधून गायले अभंग तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता काळी दगडाच्या टाळामधून गायले अभंग दगडाच्या टाळामधून गायले अभंग. अनेक भक्तांकरता इतक्या खालच्या पात्रतेचं काम केलं जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. याच्यामध्ये नवल नाही तर चोखोबारायांकरता चोखोबारायांच्या पश्चात चोखोबारायांच्या पत्नीचं बाळणपण केलं माईबापांनो. पण कोणाच्या रूपामध्ये? चोखोबाची बहीण झाला शारंगधर. 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 माईबाप 9 महिने 9 दिवस चोखोबारायांच्या पत्नीचे भरत आले. प्रसंग लक्षपूर्वक ऐका, प्रसंग डोळ्यासमोर आणा. 9 महिने 9 दिवस चोखोबारायांच्या पत्नीचे भरत आले आणि चोखोबारायांची पत्नी सोयराबाई आपल्या नवऱ्याला सांगते, मालक माझे दिवस भरत आले हो, तुमच्या बहिणीला निरोप पाठवा माझं बाळंतपण करण्याकरता. निरोप पाठवा म्हटल्याच्या बरोबर यानं 12 बंदी घातली, डोक्याला पागोटा घातला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, विण्याचा झंकार केला आणि पांडुरंगाचं भजन करत निघाले पंढरपूरला. पांडुरंगाचं भजन करत पंढरपूरला निघाले. टाळ पखवाजांचा आवाज कानावरती पडला आणि आवाज कानावरती पडल्याच्या बरोबर निरोप द्यायचा राहून गेला. ज्या वेळेला एखादा वारकरी दिंडीमध्ये मिसळतो ना माईबापांनो, त्यावेळेला टाळ पखवाजांचा आवाज कानावरती पडल्याबरोबर संसाराचं सगळं दुःख विसरून जात असतो. एखाद्या वेळेला एखाद्या वारकऱ्याची वारी जर चुकली ना तर तो वारकरी म्हणत असतो, क्षमा करा हरी, चुकली माझी वारी, चुकली माझी वारी. तशी अवस्था माझ्या चोखोबारायांची झाली. टाळ पखवाजांचा आवाज कानावरती पडला, निरोप द्यायचा राहून गेला. इकडे पत्नी विचार करते, पांडुरंगा दया घना, अरे असा कसा रे नवरा माझ्या पदरामध्ये घातला रे. मी अडलेली असताना, माझे दिवस भरत आलेले असताना हा निघून गेला. आता माझं पाळणपण कोण करेल, मला माझ्या पायावरती उभं कोण करेल, लेकराचं साखर पान कोण वाटेल, लेकराचं बारसं कोण घालील. ज्या क्षणाला चोखोबारायांच्या पत्नीच्या अंतकरणामध्ये असा विचार आला ना, त्याच
क्षणाला माझ्या पांडुरंग परमात्म्यानं विटेवरून खाली उडी टाकली. रुक्मिणी आईसाहेब विचारतायत कुठे निघालात? सांगितलं चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण करायला. बाळंतपण तुम्ही करणार? हो ग, माझ्या करता काय अशक्य आहे? एक किरकी मारली. पांडुरंग परमात्म्यानं साडी घातली. माई बापांना साडी घालून चोखोबरायांच्या दारावरती आले. वहिनी उघडा दार हाका मारी. आतून वहिनीला उठता येत नव्हतं. कशी तरी कुडाला हात लावून भिंतीला हात लावून वहिनी उठली. दिवसभरात आलेले होते. 9 महिने 9 दिवस झालेले. उठता येत नाही. कशी तरी भिंतीला हात लावून दार उघडलं आणि दार उघडल्याच्या बरोबर माहिती नव्हतं हो दारात पांडुरंग रूपी बहीण उभी. जसं दार उघडलं नाही, ही पांडुरंग रूपी बहिणीच्या गळ्यात पडली आणि गळ्यात पडून काय म्हणते तिला, बरे झाले ताई तुम्हा धाडिले देवाने. बरे झाले देवाने तुम्हाला धाडलं. आता याला धाडायला कोणता देव रिकामा? पण ती म्हणते बरे झाले ताई तुम्हा धाडिले देवाने. त्यावेळेला ती सांगते बहिणी आता मी आले ना ग, आता तू काळजी करू नकोस. आता तुझ्या लेकराचं साखरपान वाटेल, लेकराचं बारसं घालेल, तुझं बाळंतपण करेल, विटाळाची कपडे काढेल, तुला तुझ्या पायावरती उभं करेन ग. तू काळजी करू नकोस. आणि माय बापांनो या पांडुरंग परमात्म्यानं चोखोबरायांच्या पश्चात चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. लेकराचं साखरपान वाटलं, लेकराचं बारसं घातलं, विटाळाची कपडे काढली, सगळी कामं केली आणि चोखोबरायांच्या मुलाचं नाव कर्ममेळा ठेवलं. नाव कर्ममेळा ठेवल्याच्या बरोबर पंढरपूरमध्ये चोखोबरा शुद्धीवरती आले. लक्षात आला अरे आपली सोयला अडलेली होती. काय झालं असेल? मुलगा झाला असेल का? मुलगी झाली असेल? जगली असेल का? वाचली असेल? आता भजनावरती लक्ष नाही, दिंडीवरती लक्ष नाही. परत येण्याकरता निघाले आणि जसे चोखोबराय परत येण्याकरता निघाले ना, तशी पांडुरंग रूपी बहीण आपल्या वहिनीला म्हणू लागली, वहिनी आता मी येते ग, माझे लेकरं वाट पाहत असतील. आता याची लेकरं कोण? विठू माझा लेकरू बाळा. आपण सगळी त्याची लेकरं होत ना माई बापांनो. माझे लेकरं वाट पाहत असतील आणि हे जाण्याकरता निघाले. जात असताना ती वहिनी म्हणते थांबा ताई, तुम्हाशी शिविते मी चोळी. मी तुमच्याकरता चोळी शिवते हो. नको ग, माझ्या घरी काय कमी जेणे हे विश्व निर्मिले. माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलत नाही. मला तुझी चोळी नको. आणि हे जाण्याकरता निघाली. जशी गावाच्या बाहेर निघाली चोखोबराय गावामध्ये आले. चोखोबराय गावामध्ये आले, अंगणामध्ये आले. अंगणात आल्यानंतर सोयराबाई अंगणामध्ये होत्या. अंगणामध्ये लेकराला कडेवरती पाहिलं, अंतकरण गहीवरून आलं, कंठ दाटून मला. अरे आपल्याला मुलगा झाला. या भावनेनं इतका आनंद झाला ना चोखोबरायांना, ते आनंद अश्रू डोळ्यातून वाहू लागले चोखोबरायांच्या. चोखोबराय रडतायत आणि चोखोबरायांची पत्नी म्हणते मालक अहो थोडस लवकर तरी यायचं ना. बाई आताच गेली. अगं सोयरे कोणती बाई? अहो तुमची बहीण निर्मला बाई आली होती हो. तिनं तुमच्या पश्चात लेकराचं साखरपान वाटलं, लेकराचं बारसं घातलं, विटाळाचे कपडे काढली, सगळी कामं केली. आणि ऐका ना, त्यावेळेला चोखोबराय म्हणतात अगं सोयरे बाळांपणा तुझ्या डोक्यावर परिणाम तर झाला नाहीस ना, येडी का खुडी तू? अगं मी निरोपच दिला नाही तर ती येणार कशी? अहो तुमची बहीण निर्मला बाई आली होती हो. तिनं तुमच्या पश्चात लेकराचं साखरपान वाटलं, लेकराचं बारसं घातलं, विटाळाची कपडे काढली, सगळी कामं केली नाही का ना? अहो आपल्या लेकराचं नाव कर्ममेळा ठेवलंय. नाव कर्ममेळा ठेवलंय म्हटल्याच्या बरोबर लक्षात आलं की ही बहीण पांडुरंग रूपी असावी. दोन्ही हात आकाशाकडे केले, डोळे मिटले आणि त्या पांडुरंग परमात्म्याला आवाज दिला, पांडुरंगा ए पांडुरंगा दया घना. अरे किती करतोस रे आपल्या भक्तांकरता. माय बापांनो, देवाची इच्छा आहे संतांच्या घरी राबायला मिळावं. देवाची इच्छा आहे संतांच्या घरी राबायला मिळावं. फक्त ती इच्छा उपर होण्याकरता आपण भक्त या पात्रतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ज्या दिवशी तुम्ही भक्त या पात्रतेपर्यंत पोहोचाल ना माई बापांनो, तुमच्याकरता देव लांब नाही. तुमच्या अंतकरणातला भाव शुद्ध करा. शुद्ध भावनेनं त्या भगवंताचं भजन करा. एकदा का तुमच्या अंतकरणातला भाव शुद्ध झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. त्याच्याकरता देव लांब नाही हो. म्हणून तुमच्या अंतकरणातला भाव शुद्ध करा. शुद्ध भावनेनं त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. आज या कलियुगामध्ये ते देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही रे. अरे का नाही भेटणार? आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांची संजीवन समाधी असेल
तर आजही तो देव आपल्याला भेटेल. फक्त तुमच्या अंतःकरणातला भाव तितका शुद्ध होणं गरजेचं आहे. म्हणून ऐका, शुद्ध भावनेनं त्याचं भजन करा. दुसरा एक संदेश माझ्या कीर्तनातला घरी घेऊन जा. नाही तुम्हाला त्याचं भजन करता आलं, नाही तुम्हाला त्याचं चिंतन करता आलं, नाही तुम्हाला त्याची वारी करता आली, कमीत कमी एक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये करा. तुमच्या घरात जो विश्वमौली ज्ञानोबरांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ ठेवलेला आहे ना, तो ग्रंथ, त्या ग्रंथाचं पारायण तुमच्या घरामध्ये होऊ द्या. ही काळाची गरज आहे माईबापांनो. अरे का सांगते हे मी तुम्हाला, ऐका. माझ्या विश्वमौली ज्ञानोबरांनी मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहून घेतला आणि आज आपण जिवंतपणे तो वाचत नाही. आपल्या महाराष्ट्राची शोकांती काय हो. जिवंतपणे तो ग्रंथ हातामध्ये घ्या. ही काळाची गरज आहे. का सांगते तुम्हाला, आज आपल्याला वाटतं आपल्या घरात ज्ञानोबराय जन्माला यावे, जगद्गुरु तुकोबराय जन्माला यावे, छत्रपती शिवराय जन्माला यावे. अरे का नाही जन्माला येणार? नक्की जन्माला येतील. पण आपल्या घरात ज्ञानोबराय जन्माला येण्याआधी 5 वर्षाची मुक्ताबाई येणं गरजेचं आहे रे. ज्ञानोबराय येतील व मुक्ताबाई कुठून आणणार? काय केलं माझ्या मुक्ताबाईनं? 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं ज्ञानोबरायांना उपदेश केला. परिणाम अखंड विश्वाचं तत्वज्ञान माझ्या माऊलींनी खुलं केलं. अरे त्या मुक्ताबाईनं उपदेश केला. तुमच्या घरातल्या मुक्ताबाईनं नका उपदेश करू द्या. कमीत कमी तो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ हातामध्ये घ्यायला लावा. का सांगते तळमळीनं तुम्हाला, अरे तुमच्या घरातली 15-16 वर्षाची मुलगी गावातल्या व्यासपीठावरती, गावातल्या स्टेजवरती कंबर हलवत नसते आणि तिचा भाऊ खालून व्हिडिओ काढतो. ही काय महाराष्ट्राला शोभण्यासारखी गोष्ट आहे का? लाजीरवाणी गोष्ट आहे मायबापांनो. हे का सांगते तुम्हाला, एकदा त्या स्टेजवरती नाचणाऱ्या मुलीनं त्या गुरुजीला म्हणावं, का हो गुरुजी तुमची लेक नाचवाल का हो स्टेजवरती? या महाराष्ट्राच्या मातीतल्या संस्कारी कुटुंबातली लेक आहे गुरुजी, कंबर हलवी स्टेजवरती नाचणार नाही. सांगायचं असेल तर छत्रपती शिवराय सांगेल, सांगायचं असेल तर आईला देवी होळकर, राजमाता राष्ट्रमाता सांगेल, आणि नाचायचं असेल तर कीर्तनात नाचेल. अरे जशी मीराबाई नाचली माझी, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. नाचायचं असेल तर या स्टेजवरती नाचा. कीर्तनात येण्याची लाज वाटते तरुण मुला मुलींना, गळ्यात टाळ घेण्याची लाज वाटते. अरे शोभून दिसत नाही का हा लेकरांच्या गळ्यामध्ये टाळ? मला वाटतं हे भविष्यातल्या जगद्गुरु तुकोबराय विश्वमौली ज्ञानोबराय यांच्या पावलांना चालणारी रेटले निश्चितच यांच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण संतांच्या विचाराचा स्पर्श यांच्या जीवनाला झालेला आहे. संतांच्या विचाराचा स्पर्श ज्या दिवशी तुमच्या जीवनाला होईल ना, निश्चितच तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे एका वारकऱ्याचं ब्रीद लक्षात ठेवा. माझ्या जीवनातला आलेला अनुभव आहे. कारण मी लहान असताना माझा बाप गावामध्ये आनंदाने सांगायचा, अरे ही माझी मुलगी नाही, माझा हा मुलगा आहे, मुलगा माझा हा चतुर्पक्षी म्हणायचे. आणि हा ज्या घरात जाईल ना त्या घराचं कल्याण होईल. का सांगत होता बाप माझा? कारण त्याला माहिती होतं माझी लेक रोज शाळेमध्ये जाताना तो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ हातामध्ये घेते, रोज 10-5 ओव्या बसते आणि मगच शाळेमध्ये जाते. विचार करा, कधीतरी तुमच्याही बापाने म्हणावं असं. कारण जगण्याकरता दुसरं काही लागत नाही बरं का. रात्रीच्या 10-10:30 वाजता तुमच्या मुलीच्या हातामध्ये 10,500चा मोबाईल येतो. तो काय उद्धाराच्या दिशेनं प्रवास करणार आहे का? बारीक टाळ वाजवा. 10,500चा मोबाईल रात्रीच्या 10-10:30 वाजता तुमच्या मुलीच्या हातामध्ये येणं तुमच्याकरता लाजीरवाणी गोष्ट आहे. कधीतरी तो मोबाईल बाजूला ठेवून गाथा ज्ञानेश्वरी हातामध्ये घ्या. इथं बसलेल्या प्रत्येक माई माऊलीला माझी एक प्रार्थना असेल, तुमची मुलगी म्हणून माझी एक प्रार्थना घरी घेऊन जा. अरे तुमच्या घरातल्या 5-6 वर्षाच्या मुलीकडून 18 वर्षापर्यंत ज्ञानेश्वरीचं पारायण करून घ्या. आणि ज्या वेळेला 18 वर्षापर्यंत तिच्याकडून पारायण होईल, 18 वर्ष झाल्यानंतर ती मुलगी सासरी जायला निघेल, तिचा तुम्ही विवाह लावून द्याल ना. विवाह होत असताना, तिला विदा करत असताना, तिला निरोप देत असताना प्रत्येक आईनं एक कृती करावी. या धर्म मंडपामध्ये बसलेल्या या महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईनं एक कृती करावी. ती कृती कोणती? ऐका. त्या आईनं त्या सासरच्या लोकांना म्हणावं, मी 5 मिनिटात जाऊन आले. तिनं कुठं जावं? घरात जावं. घरामध्ये गेल्यानंतर देवघरात जावं. देवघरात ठेवलेला भगव्या कापडामध्ये बांधलेला विश्वमौली ज्ञानोबरायांचा ग्रंथ हातामध्ये घ्यावा. तिनं पुन्हा मंडपात यावं आणि तिच्या मुलीच्या सासरच्या लोकांना सांगावं, ऐका, आमच्या मुलीच्या लग्नात आम्ही काय देऊ शकलो आम्हाला माहित नाही. आमची परिस्थिती गरीब असेल, आमची परिस्थिती नाजूक असेल, तुम्हाला काय देऊ शकलो काय नाही देऊ शकलो आम्हाला माहित नाही. पण ऐका ना, आमच्या गावातल्या सप्ताहामध्ये
ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी लेक तुमच्या घरामध्ये येते, तुमच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही. हे प्रत्येक आईने म्हणावं असे संस्कार तिच्यावरती करा. हे काळाची गरज आहे माई बाबांनो. अरे गुरुनाम गुरु बोधे बाबांना प्रश्न विचारला होता, बाबा जगण्याकरता काय लागतं? बाबांनी गाव सोडल्यानंतर आळंदीत आले, गावात गेले सप्ताह करता तर मंदिरात राहायचे बाबा. बाबांना प्रश्न विचारला, बाबा जगण्याकरता काय लागतं हो? बाबा म्हणतात जगण्याकरता दोनच गोष्टी लागतात. पहिली लागते आपली माय म्हणजे ज्ञानेश्वरी आणि दुसरा आपला बाप म्हणजे गाथा. याच्यापेक्षा जगण्याकरता काय लागत नाही. त्यांना जगण्याकरता काय लागत नाही, आपल्याला का लागावं माई बापांनो? म्हणून विनंती असेल माझी तुम्हाला, तो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ हातामध्ये घ्या. कधीतरी शुद्ध भावनानं त्या भगवंताचं चिंतन करा. एकांतात जर त्या भगवंताचं भजन डोळे बंद करून तुम्ही केलं ना तर निश्चित असतो तुमच्या करता धावून आल्याशिवाय राहणार नाही. जशी आत हाक माझ्या जोखोबऱ्यांच्या पत्नीनं मारली, परिणाम तो जगाचा बाप धावून आला. कशी हाक मारली ऐका. वहिनी उघडा दार, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी. जोगोबाची बहीण झालं शारदार, जोगोबाची बहीण वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी. सुखोरबाईंनी त्यांचा संसार सोडून दिला आणि पंढरपूरच्या वारीमध्ये गेले. परंतु तरी सुद्धा या संसारातलं जे दुःख आहे ना ते जगाच्या बापानं नाहीसं केलं. म्हणून खऱ्या अर्थाने तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू असं जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर म्हणतात तुम्ही जर त्या भगवंताचं रात्रंदिवस भजन केलं, ज्या कुळात तुम्ही जन्माला आलात, ज्या कुटुंबामध्ये तुमचा जन्म झालाय त्या कुटुंबामध्ये जर त्याचं भजन केलं ना तर निश्चितच तुमच्या कुळाची कोटी कुळे पुनीत झाल्याशिवाय राहणार नाहीत. मग कोटी कुळे पुनीत कशी होतात तुम्हाला एक उदाहरण सांगते बघा. एका संतांच्या जीवनामध्ये कोटी कुळे पुनीत झाल्याचा एक दृष्टांत आहे बघा. एका नवीन मुलीचा विवाह झाला. नवरदेव मुलगी पाहायला गेला, मुलगी पसंत झाली. गुणवान नवरदेव होता बरं का तो. कलियुगातल्या नवरदेवांसारखा नव्हता. नाही तर काही नवरदेव 100 मुली पाहतात तरी मुलगी पसंत पडत नाही. आता माझेच पतिदेव मला पाहायला आले त्यावेळेला 50 मुली पाहून आले होते बरं का. आणि मी 51 होते. तरी सुद्धा मला पाहून गेले. मला पाहून गेल्यानंतर आमच्या घरच्यांना फोन केला, म्हटले तुमचा रिप्लाय काय आहे ते लवकर सांगा, नाहीतर आम्हाला दुसरं स्थळ पाहायला जायचं. म्हणजे त्यांना 52 बी पाहायला जायचं होतं. मी 51 होते. मस्करी नाही करत बरं का, खरोखर सांगते. लग्न झाल्यानंतर त्या लॅपटॉपमधले फोटो आणि बायोडाटेच डिलीट करत होते मी. एवढ्या मुली पाहिल्या. मी 51 होते. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं तात्पर्य तसा तो नवरदेव गुणवान होता, तेही गुणवान आहेत बरं का. म्हणूनच मी आज या नारदाच्या गादीवरती उभी. ते जर गुणवान नसते तर आज या नारदाच्या गादीवरती उभी नसते. कारण ज्या वेळेला आमचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर माहेरचं आडणं होतं डोके आणि सासरचं आडणं होतं फडके. मी म्हटलं मला कीर्तन करायचंय, कीर्तन करू देणार असले तरच मी लग्न करायला तयार आहे. सासरच्यांनी सांगितलं एवढा सपोर्ट तुला करू, फक्त फडके महाराष्ट्रात फडकले पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने ती प्रचिती आज पूर्ण होते. फडके महाराष्ट्रात फडकले पाहिजे म्हटले. फडके आज महाराष्ट्रात फडकतायत हे सगळ्यांना माहिती. महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकाराच्या यादीमध्ये माझं नाव आहे बघा. सांगायचं तात्पर्य गुणवान नवरदेव होता, नवरी पाहायला गेला, मुलगा पसंत झाला, त्या ठिकाणी मुलगी पसंत झाली आणि विवाह संपन्न झाला. आता विवाह संपन्न झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी संध्याकाळची वरात झाली बरं का. वरात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायणाची पूजा झाली. 1-2 वाजेपर्यंत माणसं जेवले. आणि माणसं जेवल्याच्या नंतर 4 वाजायच्या टायमिंगला त्या नव्या नवरीनं काय केलं, साडीचा पदर कमरेला खवला आणि कामाला लागली. ही भारतीय संस्कृती बरं का.
लग्नाच्या आधी आईने मुलीला सर्व कामं शिकवायचे, लग्न झाल्यानंतर ते सासरी करून दाखवायचे आणि एखादं काम नाही आलं की सासूनं म्हणायचं हेच तुझ्या आईनं शिकवलं का तुला. पण असं म्हणणाऱ्या सासांनो, आपली मुलगी कोणाच्या तरी घरी संसार करत असते बघा, तर नव्या नवरीनं साडीचा पदर कमरेला खोला कामाला लागली. आता कामाला लागल्याच्या नंतर मोठं घर होतं, घर झाडलं, आतलं घर मधलं घर अंगण सगळं झाडलं आणि सगळ्या घरातला कचरा एका टोपलीमध्ये भरला. आणि टोपलीत भरल्यानंतर 4 वाजायच्या टायमिंगला ती नवी नवरी गावाच्या बाहेर कचरा टाकण्याकरता निघाली. आता कचरा टाकण्याकरता जात असताना घरात एक छोटीशी नणंद होती. ती नणंद म्हटली, वहिनी मी येऊ का तुमच्या बरोबर. आता मी येऊ का म्हटल्यानंतर एक डोळा हेकणं किधर बी देखणं, एका डोळ्याने तिला दिसत नव्हतं बरं का, नाकातून गंगा यमुना वाहत होत्या अशी ती होती. पण मी येऊ का म्हटल्यानंतर वहिनी म्हटली चला ना म्हटल्यानंतर वहिनीच्या साडीचा पदर धरला आणि जाण्याकरता निघाली. 4 वाजायच्या टायमिंगला गावाच्या बाहेर गेल्या. गावाच्या बाहेर कचरा टाकण्याकरता गेलेले असताना रस्त्याच्या अलीकडच्या बाजूला कचरा टाकत होत्या आणि रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने गावातून दिंडी चालली होती. आता त्या दिंडीमध्ये सुंदर असं भजन चालू होतं. काय भजन चालू होतं? श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. सर्वांनी भजन करायचं. श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव 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 श्री तुकाराम. जय हो. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 सुंदर असं भजन त्या दिंडीमध्ये चाललं होतं. आता पलीकडच्या बाजूने दिंडी चालली होती, अलीकडच्या बाजूला कचरा टाकत होत्या. त्या टाळ पखवाजांचा आवाज कानावरती पडला आणि आवाज कानावरती पडल्याच्या बरोबर त्या नव्या नवरीनं टोपली सहित कचरा उकिरड्यावरती फेकून दिला. आता टोपली सहित कचरा उकिरड्यावरती फेकून दिल्यानंतर दिंडीमध्ये मिसळली. आता त्या नंदीला वाटलं वहिनी घरीच गेला, ज्या डोळ्यानं दिसत नव्हतं ना त्या बाजूनं दिंडीमध्ये मिसळली. ती घरी गेली. घरी गेल्यानंतर आईनं विचारलं, अगं सुनबाई कुठे आहे, सुनबाई कुठे म्हटल्यानंतर सांगितलं घरीच आल्यात ना म्हटल्यानंतर सगळीकडे शोधाशोध चालू झाली. सुनबाई काय सापडत नाही. मागच्या घरात पाहिलं, पुढच्या घरात पाहिलं, सगळीकडे पाहिलं, सुनबाई काय सापडत नाही. 2 तास झाले आणि 2 तासानंतर सासरा बाहेरून आला. सासऱ्यानं विचारलं सुनबाई कुठे, सांगितलं 2 तास झाले काही सुनबाई सापडत नाही. 2 तास झाले सुनबाई सापडत नाही. 4ही तास होऊन गेले तरी सापडेना. थोड्या वेळानं तिचा नवरा बाहेरून आला. नवऱ्यानं विचारलं आई ती कुठे म्हटल्यानंतर आईनं सांगितलं 4 तास झाले तुझी बायको काही सापडत नाही. आता 4 तास झाले बायको सापडत नाही म्हटल्यावर नवऱ्याला तर घामच आला. कारण एक तर इथं बायका भेटत नाही, भेटली तर टिकल का नाही याची गॅरंटी नाही. गेली म्हटल्यावर 4 तास झाले सापडना, तर नवऱ्याला घामच आला. आता घाम आल्यानंतर थोड्या वेळानं 6 वाजायच्या टायमिंगला तो आज सासरा मंदिरातून हरिपाठ करून आला आणि हरिपाठ करून आल्यानंतर बाहेरून आवाज दिला सुनबाई सुनबाई असा आवाज दिल्याच्या बरोबर घरातली सुनबाई मागच्या घरातून बाहेर आली. बाहेर आल्यानंतर सासूबाईनं विचारलं अगं इतका वेळ कुठं होतीस. सासऱ्याने विचारलं एवढा वेळ आवाज दिला कुठं होतीस. सांगितलं आमच्या घरची परंपरा आहे, हरिपाठ चालू असताना उठायचं नसतं. थोड्या वेळानंतर आज सासऱ्याने आवाज दिल्याच्या नंतर सुनबाईला सांगितलं चहा कर ना सुनबाई. चहा करणं म्हटल्याच्या बरोबर त्या ठिकाणी घरात गेली. घरात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या सखोबाईच्या जागेवरती, तिचं नाव सखोबाई होतं बरं का, त्या सखोबाईच्या जागेवरती त्या ठिकाणी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं चहा केला. सडा सारवण रांगोळी धुणं भांडी सगळी कामं केली. आणि एक काम सांगू, कवण एक दिनी
वासना उद्भवली पतीची मनी हस्ते कवळोनी कामिनी शेजे पहुडविली. एक दिवस पतीच्या अंतःकरणामध्ये वासना उत्पन्न झाली. जगाच्या बापानं आपल्या पत्नीच्या रूपामध्ये त्याचं काम पूर्ण केलं. खऱ्या अर्थाने इतक्या खालच्या पात्रतेचं काम त्या ठिकाणी सखूबाई करता केलं. कशामुळे केलं तर रात्रंदिवस फक्त त्या कुळाची एकच परंपरा होती, त्या भगवंताचं भजन करणं. म्हणून एका कुळाचा उद्धार झाला नाही, वडिलांच्या कुळाचा उद्धार तर झालाच झाला, पण सखूबाईच्या सुद्धा कुळाचा उद्धार झाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्या कुळाची कोटी कुळे पुनीत होतात. तुका म्हण कोटी कुळाची पुनीत, तुका म्हण कोटी कुळाची पुनीत, तुका म्हण कोटी कुळाची पुनीत, तुका म्हण कोटी कुळाची म्हण कोटी कुळाची पुनीत, तुका म्हण कोटी कुळाची पुनीत, तुका म्हण कोटी कुळाची पुनीत, तुका म्हण कोटी कुळाची पुनीत. आवे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, दयाच्या चिंतने विरसल संकट, दयाच्या चिंतने विरसल संकट. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, दयाच्या चिंतने विरसल संकट, दयाच्या चिंतने विरसल संकट. संकट इतके जर त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये ताकद असेल तर मला वाटतं आपणही ते भगवंताचं भजन केलं पाहिजे. सर्वांनी दोन्ही हात वरती करायचेत आणि एकदा मोठ्या प्रेमाने आपल्याला भजन करायचे. सर्वांनी मागे बसलेले सर्वांचे हात दिसत आहेत बरं का मला, इकडे बसलेले हा राहू द्या असेच. आता चहा घेऊन येते तोपर्यंत करा भजन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, हरि जय जय, हरि जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय, हरि जय विठोबा रखुमाई, हरि जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कवरधारी विठ्ठल श्री जानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, ठोबा 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 ठोबा. ते देऊ दे
देश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. आपल्या संस्कृतीने आपल्याला जो आपला धर्म शिकवलाय तो धर्म निभवण्याचा प्रयत्न करा. कारण आपला धर्म टिकणं, संस्कृती टिकणं ही फार काळाची गरज आहे. कारण संस्कृतीचं सध्याला मात्र झालेलं आहे बघा. आणि मला वाटतं संस्कृतीचं सर्वात जास्त मात्र जर कोणी केलं असेल ना तर ते श्रीमंत लोकांनी केलं बरं का. गरीबाच्या बायका गाऊन घालत नाही, श्रीमंताच्या बायका गाऊन घालतात. सांगायचं तात्पर्य संस्कृतीचं मात्र श्रीमंत लोकांनी केलं. म्हणजे आपल्या भारतातले लोक श्रीमंत होऊ नये अशी माझी इच्छा नाही बरं का. ज्याच्या घरात नव्हे त्याच्या दारातल्या तुळशीला सोन्याचं तुळशी वृंदावन व्हावं अशी माझी इच्छा आहे. पण संस्कृतीचं मात्र होऊ नये हेही तितकंच खरं आहे. कारण आपली संस्कृती जपणं फार काळाची गरज आहे बघा. आता आपल्या भारतामध्ये कॉन्व्हेंट स्कूल आल्या, मराठी मीडियम जिल्हा परिषद शाळा राहिल्या नाही बघा. जिल्हा परिषद शाळेमध्ये जुन्या काळात फार सुंदर कविता असायच्या, आता त्या कविता राहिल्या नाही. मी 4थी मध्ये असताना आम्हाला लहानपणी एक फार सुंदर कविता होती. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. अशा सुंदर कविता असायच्या. आता अशा कविता राहिल्या नाही. 4-5 दिवसापूर्वी एका मुलीला मी म्हटलं मला एक कविता म्हणून दाखव ना. तिने फार सुंदर कविता म्हणून दाखवली. ती म्हटली, गेल्या बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई पाकुळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला तळून, नवरा गेला मरून, आता काय व्हायचं रडून, दुसरा आणा करून. बापरे, दुसरा काय संस्कृतीचं मात्र झालं म्हटलं. आणि जुन्या काळात साने गुरुजींची फार सुंदर कविता होती बघा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आता अशी राहिली का, आता तिच्या उलट झालंय. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. अशी झाली ती कविता. म्हणजे कोरोनाच्या काळात लोकच असे निघालेत. मास्कचा जमाना आला, यूज अँड थ्रोचा. ज्याप्रमाणे मास्क वापरतात आणि टाकून देतात त्याचप्रमाणे माणसांचं सुद्धा करतात. परंतु विनंती असेल माझी तुम्हाला, त्या माणसांचा वापर करू नका, त्यांना थ्रू करू नका, त्यांना टाकून देऊ नका. माणसं जीवनामध्ये जपायला शिका. कारण माणसं जीवनात फार महत्वाची आहेत मायबापांनो. आपली संस्कृती एकामेकावरती प्रेम करून जीवन समर्पित करायला लावणारी संस्कृती म्हणजेच आपली संस्कृती महान आहे. किती महान आहे सांगू तुम्हाला, ऐका किती महान आहे ऐका. पतीला दृष्टी चुकणे म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी. लक्षपूर्वक ऐका बरं का, अगदी 5 मिनिटं वेळ घेणार, जास्त वेळ घेणार नाही. पतीला दृष्टी चुकणे म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी. गांधारी समोर स्वतः भगवान श्रीकृष्ण उभे राहायचे. विश्वावर प्रेम करणारे भगवान गौतम बुद्ध उपाशी वृद्ध वाघिणीच्या तोंडात आपली मांडी देतात. संत नामदेव कुत्रा कोरडी पोळी खाईल म्हणून पाठीशी तुपाची वाटी घेऊन धावतात. झाड तोडणाऱ्या समोर तुळशीदास उभे राहतात आणि म्हणतात माझ्या मानेवर घाव घाल त्या सुंदर झाडावरती नको. धर्मासाठी राई राई उडे तुकडे करून घेणारा शौर्यवीर संभाजी. स्वामी करण्यासाठी सर्वस्व वेचणारे खंडोजी बल्लाळ. आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील असे स्वतःच्या सैन्याला बजावणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले. छत्रपती शिवाजीराजे भोसले. इतकी महान आपली संस्कृती, इतका महान आपला देश आहे. म्हणून आज या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्यानंतर आपण मोठ्या अभिमानानं म्हणतो, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. अरे हेच ती भूमी, हेच ती भूमी ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले. ज्या भूमीमध्ये छत्रपती शंभूराजे जन्माला आले. ज्या भूमीमध्ये 18 पगड जाती एकत्र करून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं हीच ती भूमी आहे.
अरे या भूमीचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही, का पावन आपला देश है। एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, 2 बार गलती करे उसे हैवान कहते हैं, 3 बार गलती करे उसे शैतान कहते हैं, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और पाकिस्तान की हर गलती को माफ करे उसे हमारा देश हिंदुस्तान कहते हैं। इतना भारत देश आपला महान आहे आणि त्या देशात आपण जन्माला आलो। अरे याच देशात एक तेजस्वी तारा जन्माला येऊन गेला। अरे कोण होता तो तारा? आता त्या ताऱ्याची जयंती आली बघा। कधी जन्माला आलो तो तारा? तारीख होती 19 फेब्रुवारी 1630 आणि गड होता शिवनेरी। त्या शिवनेरीवरती माझ्या राजाचा जन्म झाला। शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा आजपती, सारे राजांचा आजपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, शिवबाचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती। अरे रामाच्या कृष्णाच्या अभिमन्यूच्या गोष्टी सांगत माझ्या राजाचं बलबल चालू झालं। राजे 5 वर्षाचे झाले आणि 5व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रत्नाचा राज्याभिषेक करून हे स्वराज्य निर्माण झालं आणि हे निर्माण झालेलं स्वराज्य माझ्या छत्रपती शंभूराजांच्या हाती सोपवण्यात आलं। माझ्या छत्रपती शंभूराजांनी या स्वराज्याचा विस्तार केला आणि या स्वराज्यासाठी जान कुर्बान करत असताना छत्रपती शंभूराजांचे डोळे काढले तर भुवई वक्र झाले, छाती कापली तर काळी चढले, हात कापले तर पाय खंबीरपणाने उभे राहिले, शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे गेले, पण रक्ताचा एक एक थेंब हर हर महादेव गरजत ओघळत होता, एक एक थेंब हर हर महादेव म्हणत होता। अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था। आणि मला वाटतं त्या छाव्याच्या विचाराची गरज आज आपल्या महाराष्ट्राला आहे। अरे स्वतःच्या विचारानं जगाल तर माती व्हाल, स्वतःच्या विचारानं जगाल तर माती व्हाल, आणि त्या छाव्याच्या विचारानं जगाल तर छत्रपती व्हाल, इतकी ताकद त्यांच्या विचारामध्ये। म्हणून माझं एकच वाक्य कीर्तनातून घरी घेऊन जा, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, आणि शिवचरित्राशिवाय शंभूचरित्राशिवाय आणि संत साहित्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, पर्याय नाही। म्हणून ज्याला ज्याला या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा अभिमान आहे, ज्याला ज्याला स्वाभिमान आहे, त्याच्या प्रत्येकाने दोन्ही हात वरती करायचे आणि एकदा जोरात वाजायचा आहे। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, भारत माता की एवढ्या तळमळीनं का सांगते तुम्हाला? देव देश धर्माविषयी जसं समर्पण, जसा त्याग छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावळेने केला, जे समर्पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये भगतसिंग राजगुरू यांनी केलं, तसं काहीतरी समर्पण, तसा काहीतरी त्याग होणं गरजेचं आहे। काय केलं माझ्या भगतसिंगांनी? अरे वयाच्या 21व्या वर्षी त्यांना फासावरती चढवायचं होतं, म्हणून त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं। जेलमध्ये ठेवण्यात आल्यानंतर भगतसिंगांना विचारण्यात आलं, फाशी 3 दिवसांवरती आली होती, फाशी अखेर 2 दिवसांवरती आली, फाशीचा दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी भगतसिंगांची आई भगतसिंगांना भेटण्याकरता गेली। भेटण्याकरता गेल्यानंतर भगतसिंगांची आई रडते। ती जेलमधली अवस्था पाहिली, नाईच्या डोळ्यात पाणी आलं। त्यावेळेला भगतसिंगांच्या मुखातले शब्द आहेत माई बापांनो। भगतसिंग म्हणतात, माँ तू शूरों की माँ है, माँ तू वीरों की माँ है, शूरों की माँ कभी रोती नहीं, वीरों की माँ कभी रोती नहीं, रोना नहीं माँ रोना नहीं, अगं या माती करता चाललोय ना माते, रडू नकोस ग आई। त्यावेळेला आईने सांगितलं, अरे भगत तू माझ्या पोटचा गोळा आहेस, मी तुझी आई आहे भगत, डोळ्यात तर पाणी येणारच ना। त्यावेळेला भगतसिंग म्हणतात, ये आई ऐक ना, माहिती मला मी तुझा मुलगा आहे, तुझ्या डोळ्यात पाणी येणं साहजिकच आहे,
पण ऐक ना, मग तुला जे काय रडायचंय ना ते तू आत्ता रड. थोड्या वेळानं ज्यावेळेला मला फासावरती चढवायचंय ना त्यावेळेला तू रडू नकोस आई. या मातीकरता माझं समर्पण सार्थकी झालं पाहिजे ना. मी या मातीकरता जात असताना फासावरती चढवल्यानंतर जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं ना आई, तर माझं समर्पण सार्थकी होणार नाही आई. म्हणून तुला जे काही रडायचंय ते तू आत्ता रड. भगतसिंगांची आई रडते, निघून जाते. पण थोड्या वेळानं भगतसिंगांना घेण्याकरता जेलर येतात. जेलर आले तर भगतसिंग व्यायाम करत होते. व्यायाम करतानाची भगतसिंगांची अवस्था पाहिली. जेलर म्हणतात, अरे भगत, व्यायाम शरीराकरता लागतो, शरीर जगण्याकरता लागतं रे, व्यायाम कशाकरता करतोस? त्यावेळेला भगतसिंगांनी दिलेलं उत्तर ऐका. भगतसिंग म्हणतात, जेलर खरंय हो तुमचं, शरीर जगण्याकरता लागतं, व्यायाम शरीराकरता लागतो, पण ऐका ना, आमच्या घरामध्ये एक छोटंसं देवघर आहे. माझी आई आहे ना रोज सकाळी त्या देवघरातल्या देवांची पूजा करते आणि रोज सकाळी सकाळी पूजा करण्याकरता टोपली भर फुलं त्या देवाची पूजा करता घेऊन येते. टोपली भर फुलं ज्या वेळेला घेऊन येते ना, देवाची पूजा करते. पूजा झाल्यानंतर टोपलीतली सगळी फुलं देवाला वाहत नाही माझी आई. त्या टोपलीतलं एक सुंदर टाच टवटवीत फुल बाजूला काढते आणि ते फुल माझी आई देवा करता वाहते ना जेलर. मग ऐका ना जेलर, माझ्या आईचा देव हा देव घरातला दगडातला देव आहे जेलर, पण माझा देव ही भारत माता आहे ना. म्हणून या भारत माते करता मला जायचंय ना, ताजं बनून जायचंय, टवटवीत बनून जायचंय, धष्टपुष्ट बनून जायचंय. म्हणून या देशाकरता माझं समर्पण सार्थकी झालं पाहिजे. काही शब्द आहेत ना त्यांच्या मुखातले, असं काहीतरी समर्पण, असा काहीतरी त्याग या धर्माकरता, देशाकरता, वारकरी संप्रदायाकरता करा. एवढीच विनंती तुमच्या चरणावरती करते आणि अधिक विस्तार न करता सर्वांच्या चरणावरती नम्र भावनेनं वंदन करून ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला, अनिल तात्या घुले, वारंवार त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं दर्शन होत असतं, वारंवार या ठिकाणी येण्याचा योग येत असतो, त्यांचं ऋण व्यक्त करते. आमच्या माये असतील, त्याचप्रमाणे संपूर्ण गायनाचार्य, मृदुंगाचार्य, त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले माझे पतिदेव, त्याचप्रमाणे आमचे काका असतील, माझी छोटी बहीण असेल, त्याचप्रमाणे दिनेश दादा वाडीकर असतील, मोठे यूट्यूब चॅनल आहे, त्यांचे वडील कीर्तनकार आहेत, एकनाथ बाप्पा वाडीकर म्हणून रायगड भूषण पुरस्कार आहे त्यांना, रायगडमधलं फार मोठं नाव आहे ते. त्याचप्रमाणे हार्मोनियम वादक, साऊंड सिस्टीमवाले दादा, सर्वांच्या चरणी नम्र भावनेनं वंदन करून लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी विराम देते. ज्ञानेश्वरा आपल्या जागी बसायचे. फार थोडा वेळ घेणार आहे आपल्या. नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. कलियुगात जी सांगितलेली भक्ती आहे ही नाम भक्ती. आणि परंपरेप्रमाणे आपला ज्यावेळेस सप्ताह चालू होतो त्या दिवशी पहिलं कीर्तन नामपर घ्यायला लागतं किंवा भक्तीपर घ्यायला लागतं. या सुखाकारणे देव वेडाविला, वैकुंठ सोडोनी भक्त सज्ञ राहिला. तर त्याला जर आपण मनोभावे जर शरण गेलो किंवा आपण जर सतत जर त्याचा ध्यास घेतला तर या आता ताईंनी आपल्याला सांगितले संत सखुबाईसाठी काय केलं देवाने किंवा चोखामेळांसाठी काय केलं देवाने. नक्कीच तो देव आपल्याला देखील पावल्याशिवाय राहणार नाही. असो, आज या ठिकाणी आपल्या गावचा रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सोहळा आणि या जो ज्ञानयज्ञ या ठिकाणी चालू झालेला आहे, या ज्ञानयज्ञात पहिल्या दिवसाची जी कीर्तनरूपी पुष्प अर्पण करायचं होतं ते कीर्तनरूपी पुष्प या ठिकाणी वाणीभूषण सोनालीताई फडके यांनी अत्यंत सुंदर असं या ठिकाणी कीर्तन केलेलं आहे. पहिल्याच दिवशी जर कीर्तन असं झालं तर अजून पुढं काय काय होणार आहे. ताईंसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. या ठिकाणी आजची जी कीर्तन सेवा होती ती आपल्या गावचे डेप्युटी सरपंच बापूसाहेब
गुले यांनी आजचे कीर्तन सेवा बापूसाहेबांचं सौजन्य होतं, मी त्यांना या ठिकाणी महाराजांचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतोय.